स्वाध्याय इयत्ता 7वी विज्ञान पाठ 14वा मूलद्रव्य संयोगे आणि मिश्रणे। प्रश्न पहिला, माझे सोबती कोण कोण आहेत? अ गट, ब गट। टेलने स्टील, 2 चांदी, 3 भाजणीचे दळण, 4 मीठ, 5 कोळसा, 6 हायड्रोजन। ब गट, अधातू, आ संयुग, ई मिश्रण, ई मूलद्रव्य, उ संमिश्र, उ धातू। टेलने स्टील संमिश्र, चांदी धातू, भाजणीचे दळण मिश्रण, मीठ संयुग, कोळसा मूलद्रव्य, हायड्रोजन अधातू। प्रश्न दुसरा, या संज्ञावरून मूलद्रव्यांची नावे लिहा। झिंक, कॅडमियम, झेनॉन, ब्रोमीन, टिटॅनियम, कॉपर तांबे, आयर्न लोह, सिलिकॉन, इरिडियम, प्लॅटिनियम। प्रश्न तिसरा, पुढील संयुगांचे रेणुसूत्रे काय आहेत? हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, सोडियम क्लोराईड, ग्लुकोज, मिथेन। हायड्रोक्लोरिक आम्ल CHCl, सल्फ्युरिक आम्ल H2SO4, सोडियम क्लोराईड NaCl, ग्लुकोज C6H12O6, मिथेन CH4। प्रश्न चौथा, शास्त्रीय कारणे लिहा। प्रश्न, लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते। उत्तर, घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे। ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात। घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्यांचा एक गोळा बनतो। लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते। प्रश्न, रंजक द्रव्य प्रकरण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात। उत्तर, पदार्थांची वर चढण्याची, द्रावकातील द्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिटकून राहण्याची त्याची क्षमता या 2 गुणधर्मांचा वापर रंजक द्राव्य प्रथम पद्धतीत केला जातो। पाणी हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते। पाण्यातील मिश्रणाचे घटकापर्यंत तितक्या वेगाने वर चढणार नाही, कारण ते गाळण कागदाला चिटकून राहील। पाणी मात्र तसे करणार नाही, म्हणून रंजक द्राव्य प्रकरणात पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात। प्रश्न, उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते। उत्तर, पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून गुंडाळलेल्या ओल्या कपड्यातले पाणी उष्णतेने बाष्पात रूपांतरित होते। या बाष्पीभवनाच्या वेळी ते भांड्यातील उष्णता खेचून घेते, त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते, म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते। प्रश्न 5वा, फरक स्पष्ट करा। धातू आणि अधातू। धातू, अधातू। 1. धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते। 2. धातू वर्धनीय असतात, अधातू वर्धनीय नसतात। 3. धातूंना तन्यता असते, अधातूंना तन्यता नसते। 4. धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात, अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात।
सामान्य तापमानावर धातू स्थायू अवस्थेत असतात. अपवाद पारा सामान्य तापमानावर अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. अपवाद ब्रोमिद्रव्य सामान्यतः अधातूंची घनता उच्च असते. उदाहरणार्थ सोने, चांदी, पारा. सामान्यतः धातूंची घनता कमी असते. उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन. प्रश्न मिश्रणे आणि संयुगे. मिश्रण, संयुगे. मिश्रणे एक, दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते. संयुगे दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयुग तयार होते. 2. मिश्रणातील घटक साध्याभोवती पद्धतीने वेगळे करण्यात येतात. संयुगातील घटक मूलद्रव्य साध्या भौतिक पद्धतीने वेगळी करता येत नाही. 3. मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात. उदाहरणार्थ हवा, स्टील. तर संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. उदाहरणार्थ मीठ, साखर व पाणी इत्यादी. प्रश्न अणु आणि रेणू. अणु, रेणू. अणु एक मूलद्रव्याच्या सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात त्याला अणु असे म्हणतात. रेणू हा दोन किंवा अधिक अणूपासून बनतो त्याला स्वतःचे गुणधर्म असतात. 2. अणूचे विभाजन सहज शक्य नसते. त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्यांचे गुणधर्म नाहीसे होतात. 2. रेणू हा त्याच्या दोन किंवा अधिक अणूमध्ये विभाजित करता येतो. उदाहरणार्थ पाण्याच्या रेणूपासून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू तयार करता येतात. 3. अणू एकत्र आल्यास रेणू बनतो. तर रेणू एकत्र आल्यास उत्पादन बनते. विलीनीकरण आणि ऊर्ध्वपातन. विलीनीकरण, ऊर्ध्वपातन. विलीनीकरण एकमेकांना विरघळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात. तर ऊर्ध्वपातन द्रावणातून द्रव आणि द्रावक वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत वापरतात. विलगीकरण या पद्धतीत उष्णता द्यावी लागत नाही तर ऊर्ध्वपातन या पद्धतीत उष्णता द्यावी लागते. प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात? उत्तर. मिश्रणातील विविध घटक निवडणे, वेचणी, पाखडणे, गाळणे, चाळणे, चुंबक फिरवणे, संप्लवन इत्यादी पद्धतीने वेगळे केले जातात. द्रवातील अविद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत उपयोगी आहे. मिश्रणातून कमी अधिक आकाराचे पदार्थ वेगळ्या करण्यासाठी चाळणी ही पद्धत योग्य आहे. वेचणे किंवा निवडणे या पद्धतीत मिश्रणातील नको असलेले पदार्थ उचलून बाहेर काढले जातात. वजनाने हलके आणि मिश्रणातून काढून टाकायचे पदार्थ पाखडून वेगळे केले जातात. शेतात धान्य स्वच्छ करताना ही पद्धत वापरतात. मिश्रणात जर लोखंडी वस्तूची भेसळ झाली असेल तर चुंबक फिरवून ते कण वेगळे केले जातात. उदाहरणार्थ रव्यातील लोखंडी चुरा चुंबकाने वेगळे करता येतो. संप्लवन करून पदार्थ थेट वायू रूपात
अवस्थन त्वरित करता येतो. उदाहरणार्थ, कापूर जर काही पदार्थात मिसळला गेला असेल तर संप्लवन करून वेगळा करता येतो. प्रश्न: आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये, धातू, अधातू, संयुगे, मिश्रणे वापरतो? उत्तर: धातू मूलद्रव्य लोह, सोने, चांदी, तांबे. अधातू मूलद्रव्य कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन. संयुगे साखर, मीठ, तेल. मिश्रणे साबण, संमिश्र, स्टील, पोलाद, दागिनेतील सोने इत्यादी. प्रश्न: दैनंदिन व्यवहारात अपकेंद्र पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो? थेट अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात केला जात नाही. त्यासाठी आवश्यक असलेली उपकरण घरात नसते. अपकेंद्रीय पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात. या तत्त्वावर आधारित पद्धत म्हणजे ताक करणे. परंतु ताक करताना अपकेंद्रीय उपकरण वापरले जात नाही. रवीचा वापर केला जातो. रवीने ताकातील लोण्याचे कण एकत्र केले जातात. यात लोण्याचे कण केंद्र अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात. ऊर्ध्वपातन विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो? का? उत्तर: अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते. तसेच द्रावणातून द्रावक आणि द्राव्ये यांना वेगळे करण्यासाठी देखील ऊर्ध्वपातन करतात. या पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते. एकमेकात विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात. या पद्धतीने निरनिराळी रासायनिक द्रावणे वेगळी केली जातात. उदाहरणार्थ, केरोसिन व पाणी यांचे मिश्रण या पद्धतीने विलग करता येते. ऊर्ध्वपातन विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर: ऊर्ध्वपातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत. संघनन नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे. चुंबकाला उष्णता देताना ठराविक तापमानाने नियंत्रण केले पाहिजे. विलगीकरण पद्धतीने तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव खाली गळू लागतात. तसेच वेगळे झालेले द्रव तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी उघड बंद करता आली पाहिजे.